आज आपण कुरकुरीत क्रिस्पी कारल्याची भजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बेसन पीठ घेतलेले आहे आणि कारले आपण अशा पद्धतीने घेतले आहेत छोटे। मीठ, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गोडा मसाला आणि हळद। आता मी तुम्हाला कारलं कशा प्रकारे आपण हे कट करणार हे दाखवते। हे असं घ्यायचं, हे मधून पूर्ण त्याचा व्यवस्थित 2 भाग करायचे। आता हे जे मधून 2 भाग करायचे परत, म्हणजे एका कारल्याचे आपल्याला 4 भाग करायचे। आणि जे ह्या मधल्या ब्या वगैरे आहेत ते आपण अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचे पूर्ण। हे पहा, हे पूर्ण असं हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे सगळे कारले आता आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे कारले आपले कट करून भिजायला घातले। 2 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचे, थंड पाण्यामध्ये। बेसन पीठ जे 3 चमचे घेतलं होतं त्यामध्ये आपण हे कारले मिक्स करणार आहे, जे आपण व्यवस्थित धुवून आता घेतलेले आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, त्यानंतर 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं मीठ। तुम्ही कुठल्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता तुमच्या अंदाजानुसार। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। पहिले हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे। जर ह्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता, जास्त नाही, 1-2 चमचेच फक्त पाणी आपल्याला ॲड करावं लागणार आहे, किंवा तुम्ही नाही केलं तरी चालेल। आपण यामध्ये 2 चमचेच्या हिशोबानेच पाणी ॲड करणार आहे, जास्त पाण्याचा वापर ह्याच्यात करायचा नाही आपल्याला। आता आपण हे कारले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे बेसन पिठामध्ये। आता आपण ते फ्राय करून घेऊया। आता आपण यामध्ये जसं भजीला तेल वापरतो तसं भरपूर प्रमाणात तेल घ्यायचे, कारण की आपल्याला हे डीप फ्राय करायचे, शॅलो फ्राय नाही करायचे। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये असं एक टाकून घेऊया। एकदम नाही टाकायचं, कारण की मग ते एकमेकाला चिटकू शकतात। अशा प्रकारे जर तुम्ही कारलं केलं तर मुलं आवडीने खातील, कारण ते पूर्ण भजीसारखं लागणार आहे कुरुम कुरुम। अशा प्रकारे आता आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। हे पाता व्यवस्थित आपले पूर्ण दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे आपले क्रिस्पी कारल्याची भजी खाण्यासाठी तयार आहे। ही तुम्ही प्रवासात बाहेर जाताना सुद्धा नेऊ शकता, 2 दिवस ही आरामात टिकतात।